हातपाय मोडून गपचूप बसेल। वा 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 वा। हॅलो, हा आलो आलो, खालीच येतोय मी, काम तिथेच। हेल्मेट काढते। हे बघ, उद्या तुला फार मोठं काम करायचंय। बोला, काम काय? मी जे काम तुला सांगणार आहे ते काम जसंच्या तसं केलंस तर केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मी तुला 50 लाख देईन। 50 लाख? हो, जोखमीचं काम आहे ना? काम कसं करायचं ते नीट ऐक। उद्याच्या दिवसात आपल्याला सरनाईक कुटुंब संपवायचं आहे, तेही एका झटक्यात। कसं शक्य आहे राव? मी सांगतो तसं केलंस तर सगळं शक्य आहे। हा, पण जर का दगा दिलास तर तू ढगात, तेही झटक्यात। काय करतोयस? मी तयार आहे। काम काय? ऐक, काय सांगतो ते नीट ऐक। हो, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या लवकरात लवकर डिलिव्हरी करा। हो, एकदम फ्रेश पाहिजेत मला। हो, 4:30 वाजता सगळी तयारी करायची आहे, त्यामुळे फुलं वेळेत आली पाहिजे। माझ्या आजी सासूबाई सूर्योदयाच्या आतच उठतात। ओके, ठीक आहे, पाठवा। हो, हॅलो, काय 4:30 सूर्योदय? काय नवीन कसलं प्लॅनिंग आहे? आजींचा वाढदिवस आहे ना, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी खूप मोठी पार्टी अरेंज केली आहे, पण तुला सांगू, त्यांचं मन सगळ्यात जास्त कुठे रमतं? त्यांच्या देवघरात। मी कितीतरी वेळा बघितलंय, त्यांची पूजा झालेली असते तरी सुद्धा नुसत्याच बसलेल्या असतात त्या तासन तास देवघरात। खरंय, अगदी खरंय। म्हणून मी ठरवलंय की उद्या सकाळी त्या उठण्याच्या आत त्यांच्यासाठी देवघर फुलांनी सजवायचं, म्हणजे त्यांना छान सरप्राईज मिळेल आणि त्या खूप खुश होतील। सॉलिड आहेस तू, ही आयडिया मला कशी नाही सुचली? ठीक आहे ना, तुला सुचलं काय मला सुचलं काय, एकच आहे ना। हा, ते आहेच। मग कधी येणार आहेत फुलं? आता तेच तर बजावत होते मी फोनवर की सगळं सामान आधीच आलं पाहिजे, म्हणजे कसं आजी सूर्योदयाच्या आधी उठायच्या आत आपलं सगळं सेट करून होईल। आपलं म्हणजे आपलं? हो, म्हणजे तू मला मदत करणार नाहीयेस का? अरे बापरे, अगं 4:30ला उठायचंय पहाटे। हे बघ, जेमतेम 4.5 तास राहिलेत उठायला। झोपणार कधी, उठणार कधी? उठूया ना, एका दिवसाचा तर प्रश्न आहे, आणि आजींसाठी एवढं करूच शकतो मी ना। अलार्म लावते। सगळ्या पायऱ्यांवर व्यवस्थित तेल ओतलंस ना? हो, उद्या पहाटे पहाटे आजीबाईंची घसरगुंडी। पण काय का? नाही, आजीबाई घसरायच्या आधीच दुसरंच कोणीतरी घसरलं तर? हो, उद्या वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कोणी लवकर उठू शकतं। मग थांबा, मी बघते काय करायचं ते। पकडा, मी आले जाऊन। हळू, नाही तर तूच पडशील। नाही नाही, आई, तुम्ही आता उद्या 5:30ला नाही तर 4:30ला उठणार आहात। चला, आता तुमचं सगळं तुमच्या नातवाचं नाही तर आमचं होणार आहे, आणि उद्या तर तुम्ही सगळे यशोधराच्या भेटीलाच जाणार आहात। फक्त तुम्ही व्हीलचेअरवर बसून केक खायचा आणि मग बूम।
तू तयार पण झालास? अरे मग ठरलं ना आपलं सगळं. स्वतःच सगळं ठरवलंस आणि स्वतः झोपून राहिलीस. चल लवकर तयार हो. म्हणजे तू खरंच माझ्या बरोबर येणार आहेस? ऑफकोर्स. थँक्यू सो मच. मी आलेच फ्रेश होऊन. लवकर लवकर चल. आलेच. साडेचारचा अलार्म मी कधी लावला? माझा तर रोजचा 5:30चा असतो. जाऊ दे, जाग आलीच आहे तर उठते. देवाजवळ जास्त वेळ बसता तरी येईल. एका अर्थी बरंच झालं म्हणा. सगळे उठायच्या आत पूजा करून घेते. चल लवकर. अगं किती वाजले बघ. आलेच. चल. एक मिनिट. अरे आता काय भाग्य आहे. थांब, मला तर आवरू दे. चल. हे बघ किती वाजले. ती उठेल ना, ती तयार व्हायच्या आधी करायचंय ना सगळं. झालं. काय आजीबाई, बघता बघता 75 गाठलेत. आयुष्याची बेरीज वजाबाकी झाली. हाती काय आलं? असू दे असू दे, जे असेल ते असेल. आता हिशोबाच्या पलीकडे गेले वय. आता जेवढी वर्ष मिळतील ना तेवढी आनंदात घालवायची. हॅपी बर्थडे मॅडम. चला, आजचा दिवस खूप मोठा आहे हो तुमचा. बरंच काही घडणार आहे आज. घाबरू नको अजिबात. मी धरलंय तुला, घट्ट धरलंय. सेफ आहेस तू. काय श्रेयस, पाय कसा